नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती फायनल रिस्पॉन्स शीट बाबत जे डिटेल अपडेट आपल्याला मिळालेला आहे ते सर्व डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची फायनल रिस्पॉन्स शीट म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट 3 ते 4 दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे। संबंधित विभागाकडून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे। बरेच मुलांना नॉर्मलायझेशन बाबत डाऊट होता की आमचे 10-11 मार्क्स म्हणजेच क्वेश्चन 10-11 क्वेश्चन बरोबर येत आहे तर आमचे नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स वाढतील का। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला सांगता येणार नाही। तुमचे मार्क्स वाढूही शकतात आणि कमीही होऊ शकतात। तुम्हाला नॉर्मलायझेशन मध्ये 5 ते 6 मार्काचा फरक दिसू शकतो। जिल्हा न्यायालय भरतीची जे फायनल रिस्पॉन्स शीट आहे त्याची लिंक आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे। ही जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुमची फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुमची फायनल रिस्पॉन्स शीट तुम्ही डाउनलोड करू शकता। शिपाई आणि हमाल या पदाकरिता तुमचे 17+ क्वेश्चन जर बरोबर असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर आहेत। आणि लिपिक या पदाकरिता तुमचे जर 25+ क्वेश्चन बरोबर असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। तुमचे जर एवढे क्वेश्चन बरोबर असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। तुमची फायनल रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। आणि ही जी लिंक मी तुम्हाला दिलेली आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरून तुम्ही तुमची जे फायनल रिस्पॉन्स शीट आहे ती डाउनलोड करू शकता। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।